आज आम्ही मुरुड यूथ आमचा मुरुडचा बीच क्लीन करणार आहोत इन कोलॅबरेशन विथ प्रोजेक्ट आम्ही. आय नो आमचा मुरुडचा बीच वन ऑफ द बेस्ट बीच आहे महाराष्ट्रामध्ये, पण काही इयर्सपासून बीचवर गार्बेज वेस्ट, प्लास्टिक वेस्ट भरपूर वाढत चाललाय. आणि मेन रिझन आहे टुरिस्ट डुईंग प्लास्टिक वेस्ट ॲट आवर बीचेस. टुरिस्ट सोडून द्या, इवन आवर लोकल्स आणि बीच लाईन हॉटेल्स प्लास्टिक वेस्ट करत आहेत. ते पोरं कचरा साफ करतात, त्याच्यासमोर कचरा टाकतात राहायच्या बाजूलाच, आणि इथे खालती कसं डायपर इपरचा कचरा टाकायचा आणि हे पूर्ण हे होऊन जातं. मागच्याला पण डायपरचा कचरा होता इथं सगळा. कॅरी पण नाही करू शकत, रिसायकलला पण नाही देऊ शकत आपण. आमच्याकडे विषय बायका सॉर्टिंग करायला असतात ना, ते आपण कलेक्ट केलं ना तर ते किडे पडलेले वगैरे सगळं ना त्या बायकांच्या हाताला लागतात. हो तेच तर असतात, पण ते घाणच आहे ना, आपली घाण लोकांना देतो आपण. आणि असं पण नाहीये नगरपालिका गार्बेज कलेक्ट करत नाहीये. दे आर डुईंग देअर वर्क, बट वी ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन्स आर फेलिंग. म्हणून आम्ही मुरुडच्या यूथने बीच क्लीनअप ऑपरेशन स्टार्ट केले. मोस्ट ऑफ द मुरुड यूथ आउट ऑफ टाउन असतं फॉर देअर वर्क अँड फॉर द स्टडीज, पण दरवर्षी आम्ही एक सोबत येतो हा बीच क्लीनअप कॅम्पेन घ्यायला, जस्ट टू रिवाईव्ह अवर मुरुड बीच अँड मेक इट प्लॅस्टिक फ्री. आणि यावर्षी आम्ही प्रोजेक्ट आम्ही सोबत कोलॅबरेशन करतोय. ए लोकल ऑर्गनायझेशन जी प्लास्टिक आणि अदर वेस्ट कलेक्ट करून रिसायकलला पाठवते. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गार्बेज घंटा गाडीमधून पाठवतो तो डम्पिंग ग्राउंडला जातो आणि आपल्याला त्या गार्बेजचा पुढे काय होतो, रिसायकल होतो की नाही काहीच कळत नाही. पण प्रोजेक्ट आम्हीच्या टीमनी आमच्यासमोर पूर्ण गार्बेज सॅग्रिगेट केले. सॅग्रिगेशन म्हणजे ए प्रोसेस ऑफ सेपरेटिंग रिसायकल गार्बेज. आणि परफेक्टली सर्वांनी एक्सप्लेन केले की आपण जो प्लास्टिक आणि अदर वेस्ट कलेक्ट करणार आहोत त्याचा पुढे काय होणार आहे. आणि ॲट दी एंड ऑफ दिस व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की या क्लीनअपमधून आम्ही किती गार्बेज रिसायकल केले. सो स्टे ट्यून्ड. प्रत्येकाला एक एक बॅग वाटून घेऊया. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी, उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं, जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ धावली. सॅनिटरी पॅड्स आणि हगीज असतात ना ते कलेक्ट नाही करत, ते डिकम्पोजेबल असतात हां, ते आणि ते रिसायकलला जात नाही, म्हणून ते आपल्याला कलेक्ट नाही करायचं. ओके हां, हां इथपासून ती बघती अमोलाची बघती. हां काय बोलतो, डायपर वगैरे नको घेऊ फक्त. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू, झोकून देर तुझं तू सार तुडवा वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ
बळ दावली. प्रोजेक्ट आम्ही सोबत आपण कोलॅबोरेशन केला तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे आपण आता दरवेळेला करायचं होतं डम्पिंगला जायचं, काय करायचो सगळंच गोळा करत बसायचं. हां. त्याचं पुढे काय होतं हे माहिती नव्हतं. हां, आता या माहिती पडते त्यामुळे गोळा करायला जास्त बरं गार्बेज आपण कलेक्ट करतोय तो रिसायकल होणार आहे हे आपण इन्शुअर झालोय. तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाजी. नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी. नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात हिडवूया झेंडा गगनाशी. देवीचा जागर काढू हिमतीचं बळ हे पाहू. माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या सात पात गिरकावू नये. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाच चोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज. थँक्यू प्रोजेक्ट. आम्हाला सांगत जा असं काही प्रोजेक्ट वगैरे असतील तर. आणि तुमच्यामुळे आम्हाला चान्स मिळाला इकडे येऊन, कारण आम्ही पहिल्यांदा आलो. आम्ही जेवढे आहोत इकडे तेवढे आम्ही पहिल्यांदा आलो समोर. म्हणजे आपल्याकडे होतच नाही ना मोस्टली बीच क्लीनअपला. आता प्रोजेक्ट आम्ही आपल्याला चान्स पण भेटला. आय नो एक बीच क्लीनअप ड्राईव्हनी काही मोठं नाही होणार, बट ॲटलिस्ट आम्ही स्वतःहून नेक्स्ट टाइम प्लॅस्टिक वेस्ट करताना विचार करू. दुसऱ्यांना नाही पण स्वतःला तरी सुधरवू. अँड दिस इज दी रिसायकल्ड गार्बेज वेस्ट लिस्ट फ्रॉम दिस क्लीनअप. थँक्स सर्वांना ज्यांनी या क्लीनअपमध्ये पार्टिसिपेट केले. सी यू नेक्स्ट टाइम.